नमस्कार शेतकरी मित्रांनो, शुभ सकाळ. सकाळी उठून पाहतो तर काय पावसाचे दिवस असताना सुद्धा आज अशा प्रकारे कडक ऊन पडले होते. त्याच्यानंतर मित्रांनो आपण संपूर्ण जे शेण आहे तर ते या गाड्याच्या मदतीने आपल्या गोठ्यातील संपूर्ण शेण काढून घेतले आणि त्याच्यानंतर जायचे होते आपल्याला मुरघास काढण्यासाठी. तर माही म्हणाली की चला पप्पा आपण दोघे जाऊन मुरघास काढूयात, परंतु ते इथे येऊन कटावरच खेळत बसले. त्याच्यानंतर आपण आपल्या गायींसाठी लागणारा संपूर्ण मुरघास आपण याच्यातून खड्ड्यातून काढून घेतला आणि त्याच्यानंतर आपल्याला जायचे होते मंदिरामध्ये देवाला पाणी घालण्यासाठी. तर माही म्हणाली की पप्पा मला पण यायचं आहे. तर ती म्हणाली की मला या मोगऱ्याची फुले तोडून द्या, मी बाप्पाला फुले ठेवते. त्याच्यानंतर तिला मोगऱ्याची फुले तोडून दिली, त्याचबरोबर आपल्या अंगणातील गुलाबाची सुद्धा फुले तिला तोडून दिली. त्याच्यानंतर आपण पाणी घातल्यावरती ती अशा प्रकारे देवाला फुले ठेवत होती. त्याच्यानंतर आपल्या शेतातील या झाडाला आपण पाणी घातले. मित्रांनो कमेंटमध्ये सांगा हे कशाचे झाड आहे. तोपर्यंत झाडाची जबाबदारी आपण कोमलके सोपवली होती. त्याच्यानंतर मित्रांनो आपण गेलो रानामध्ये, कारण की रानामध्ये आपण भुईमुग आणि त्याचबरोबर मका पेरली होती, परंतु पाखरे खूप त्रास देत असल्यामुळे आपण या आपल्या थॉम्सनला घेऊन आपण पाखरे आणण्यासाठी गेलो. त्याच्यानंतर आपण आपल्या मकाला फेरफटका मारण्यासाठी आलो, कारण की मका पेरली होती परंतु खूपच पातळ झाली होती. त्यानंतर खूप दिवसापासून बंद असताना बोर आपल्याला चालू करायचं होतं, कारण की आपल्याला मकाला पाणी द्यायचे होते, त्याचबरोबर भुईमुगाला सुद्धा पाणी द्यायचे होते. ते म्हणून आपण आपला हा बोर चालू करून घेतला आणि भुईमुगावरती पाणी आपण सोडून घेतले. आणि त्याचबरोबर मित्रांनो भुईमुगाला खुमणी आळी झाली होती, यासाठी आपण थायमेट आपल्याला भुईमुगाला टाकून घ्यायचे होते, तर ते टाकून घेतले आणि त्याच्यानंतर आपल्या भुईमुगाला आपण पाणी सोडून घेतले. तर भुईमुग भिजवता पावसात सुद्धा खूपच वातावरण झाले होते, तरी सुद्धा आपण आपला भुईमुग भिजून घेतला. कुठे आपला हा जो भुईमुग आहे तर तो उगवलेला आहे, त्याच्यामुळे पाखरे सुद्धा खूप त्रास देत होती. त्याच्यानंतर कोमल आले आणि तिने सुद्धा आपल्याला भुईमुगाला पाणी देण्यास थोडीशी मदत केली. त्याचबरोबर तिचे 1-2 रील सुद्धा काढून घेतले. आणि आपण किती ठरवलं की आज ट्रॅक्टरवरती जायचं नाही, तरी एक ना एक कॉल येतोच आणि त्याच्यानंतर भुईमुग भिजून झाल्यावरती आपण ट्रॅक्टरवरती निघून गेलो. तर मित्रांनो आजचा व्लॉग तुम्हाला कसा वाटला? असेच नवीन व्लॉग पाहण्यासाठी फॉलो नक्की करा.